महाराज की नमस्ते मित्रांनो, मी चेतन मगर आपल्या कोकणी बाबा यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपली व्हिडिओ खास होणार आहे. आज आपल्या पथकाच्या टी शर्टची ओपनिंग आहे. तर आज सर्व दिवसभर मी बिझी होतो त्यामध्ये सर्व पाठीवर तयारी दाखवतो. हे बघा, दिवसभर आम्ही ही एवढी सर्व तयारी करत होतो. सर्व मंडळी आज आता बहुतेक जमा होत आहे. कार्यक्रम चालू आहे. आताच एक थोड्याच वेळात कन्हैया गोविंद पथक हिंगोली यांच्या टी शर्ट अनावरण सोहळ्याचं उद्घाटन होणार आहे. तरी महेंद्र दिवेकर, प्रकाश चिले, सर्व ग्रामस्थ कुणी नाराज होऊ नये. सगळ्यांची नावं काय इथे कसं कार्यक्रम आपला आहे त्यामुळे थोडा विलंब होत आहे. तरी खास आपल्यासाठी खालोबाजाचं आयोजन केलेलं आहे टी शर्ट ओपनिंगसाठी. करतो मी बरं.
सुंदर असा खालूबाजा आपण ऐकलेला आहे आम्हा सगळ्यांना. त्याबद्दल कन्हैया गोविंद पथक भिंगोली तसेच ग्रामस्थ मंडळ भिंगोली यांच्या वतीने सर्व खालूबाजा पथक तसेच दहीहंडीची आणि आपल्याला माहीतच आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक 2 प्रो गोविंद झाले, एक दापोलीमध्ये आणि चिपळूणमध्ये. त्यामध्येही आपल्या या कन्हैया गोविंद पथकाने सहभाग घेतला होता. आणि आपल्याला आवर्जून सांगतो की आपल्या मंडणगड तालुक्यातून प्रथमच आपल्या मंडणगडातील हा एकमेव गोविंदा पथक आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्यांनी आपलं नाव लौकिक गाजवलं आहे असा कन्हैया गोविंद पथक भिंगोली त्यांचं आमच्या भिंगोली ग्रामस्थ मंडळ तसेच सर्व तालुक्याच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. आणि तुम्हाला माहीतच आहे आपल्या या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या मंडणगड तालुक्याचं एकमेव नाव घेणारं गोविंदा पथक म्हणजे कन्हैया गोविंद पथक भिंगोली. आणि ज्याचं या जिल्ह्यामध्ये नाव आहे कन्हैया गोविंद पथक भिंगोली, त्याचं भिंगोली हे गाव आहे हे सगळ्यांना आवर्जून सांगण्यासारखं आहे. आणि हा मंडणगड तालुक्यातील एकमेव गोविंदा आहे जो आपल्या जिल्ह्यामध्ये त्याचं नाव आहे. उपस्थित या टी शर्ट सोहळ्याच्या अनावरण प्रसंगी सर्व मान्यवर, मान्य माजी सभापती आनंदजी लाखन साहेब, आमच्या भिंगोली गावचे अध्यक्ष राजेशजी दिवेकर, राकेशजी साळुंके, चेतनजी सातोपे, तसेच चव्हाण साहेब, तसेच आपल्या गोविंद पथकाचे जे सर्व संदीपजी कदम, नरेशजी घरटकर, रुपेशजी, तसेच आनंदजी लाखन, तसेच कृष्णाजी मळेकर भाई आपल्याला माहीत आहे ज्यांच्यासमोर हा कार्यक्रम आपण उपस्थित करतो आणि जी जागा उपलब्ध करून दिली आहे समोर ते भाई लेंडे, तंटामुक्ती अध्यक्ष संजयजी दिवेकर, सागर माडिक, बाळारामजी घरटकर, राजेश नगरकर, महेंद्रजी दिवेकर आणि आपले पत्रकार महाजन सर उपस्थित आहेत, जितेंद्र मळेकर, प्रकाशजी चिले, सचिन घरटकर, मनोहर रसाळ, विकास पवार साहेब, लाखन गुरुजी आणि तसेच उपस्थित सर्व गोविंदा आणि गोविंदातील सर्व कमिटी मेंबर यांचे मी सगळ्यांचे स्वागत करतो. आणि लगेचच आपण हॅलो पत्रकार साहेब आले, त्यांनी मंचावर उपस्थित राहायचं आहे. प्रतिमेला आपण पुष्पगुच्छ घालून प्रथम दीपप्रज्वलन करूया. आनंदजी लाखन साहेब, गावचे अध्यक्ष राजेशजी दिवेकर, राकेशजी साळुंके, चेतनजी सातोपे आणि कन्हैया गोविंद पथक यांचे अध्यक्ष सर्वेश्वरा संदीपजी कदम, भाई तंटामुक्ती अध्यक्ष आणि तसेच सर्व मंडळी दीपप्रज्वलन करतील. हॅलो, दीपप्रज्वलन होत आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. महाराज की हॅलो, दीप प्रज्वलन झालेलं आहे तरी मान्यवरांनी
यांचे अध्यक्ष स्वागत करत आहेत. तरी सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. माजी सभापती अनंतजी लाखन यांचं स्वागत. शेखरजी कदम करते पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत होत आहे. आपले महिला मंडळ प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत. कोणीतरी एक जण लवकर एक सुंदर पावसाचा आस्वाद घेत आपण पुष्पगुच्छ घेऊन जायचं आहे. आपल्याला पुष्पगुच्छ देण्यात येईल. कोणतरी एक प्रतिनिधी मंचावर यायचा आहे. लगेचच शिवण कदम उपस्थित आहेत. कोणतरी एक प्रतिनिधी होते आणि तसेच आपल्याला एक सुंदर हिंगोली महिला मंडळ यांचे प्रतिनिधी धोनी यांच्या चक्कू कदम यांच्या हस्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. चला आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे. तरी सर्व आणि आभार. पावसाने गोंधळ केला. हॅलो सगळ्यांना कन्नडा गोविंदा पथक हिंगोली यांच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. तरी त्याचा आस्वाद सगळ्यांनी घ्यायचा आहे. राकेशजी सावंत मी करतोय मनोगत व्यक्त करायचा आला परत किती झाले मग. गेली अनेक वर्ष हिंगोली गावची एक नवीन मंडळी वेगवेगळे उपक्रम साजरे करून गावाचं नाव तालुक्यामध्ये रोशन करतात आणि गावामध्ये देखील वेगवेगळे उपक्रम करून तरुणाईला आणि गावातल्या सगळ्या थोड्या मोठ्यांना प्रोत्साहन मंडळ तालुक्याचं गाव नाव देखील तालुक्याबाहेर दापोली असेल तिथून असेल या ठिकाणी रोशन करतात. गेली कित्येक वर्ष आपण तालुक्यामध्ये बघतो की वेगवेगळे गोंधळ काम करत असताना कन्हैया गोंधळ पथक हे असं गोंधळ पथक आहे. आपल्या गावाच्या तरुणांना सोबत घेऊन एक अतिशय उत्तमरित्या त्याची जे काय मनोरंजनाचे जे काही प्रकार आहेत ते करत तालुक्यामध्ये नाव नोकरीच्या दापोलीसारख्या चिपळूणसारख्या ठिकाणी स्पर्धेत भाग घेऊन अतिशय कमी वेळेत चांगले मनोरंजन ते उतरण्याचं काम देखील हे तरुण मंडळ करत आहे. हिंगोलीच्या या तरुणांना आम्ही सगळे कायम सहकार्य करत असतो. कधी कधी काय असतं ज्यावेळी आपल्या तरुणांचा उत्साह वाढतो तरुणांची एकसंगता वाढते तेव्हा एखादा व्यक्ती जाणून बोलून काय बोलण्याचा किंवा काय करण्याचा प्रयत्न करत असतो. अशा छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष न देता तुमची प्रगती कायम चालू ठेवा. आम्ही सगळे जरी असलो सगळ्या पक्षाचे जरी असलो तुम्ही कुठल्याही पक्षाचे काम करत असला तरी अशा उत्साहासाठी आम्ही सगळे पक्षाचे लोक एक मनाने तुमच्या सोबत राहू आणि एक मनाने तुमच्या पाठीशी ठाम उभे राहू. तुमच्या चुकांसोबत देखील आम्ही तुमच्या पाठीशी ठाम राहू. कारण आमच्या गावाचा विद्यार्थी जर चुकला तरुण चुकला तरी पहिला गावाचा माणूस म्हणून आम्ही तुला पाठिंबा देण्याचं काम आम्ही करायला पाहिजे. ही आमची जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे आणि ती आम्ही नक्की पार पाडू. आणि हे करत असताना तुमचं खच्चीकरण करण्याने एखादा कोण काय बोलत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. तुमची प्रगती चालू ठेवा. हाती चले बाजार कुठे भोगले हजार त्याप्रमाणे तुमचं काम चालू ठेवा. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत.
तुमच्या या ज्या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा आहेत. तालुक्यामध्ये चांगले नाव कसं आहे, आज जिल्ह्यात आहे, तुम्ही राज्यात जावे आणि अतिशय चांगल्या प्रकारे तुमची प्रगती हो यासाठी शुभेच्छा देतो आणि इथं सांगतो जय हिंद जय भारत. हॅलो, धन्यवाद काकेजी, आपण अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केलं आहे. परंतु आपल्या सर्वांवर वरुण राजाने सुद्धा पुष्पवृष्टी केलेली असं म्हटलं तर वावं होणार नाही. अतिशय हा चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी संपन्न होत असताना वरुण राजांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि गोविंदा म्हटला की पाऊस आल्याशिवाय राजा आहे. वरुण राजाने सुद्धा आपल्यावर या ठिकाणी त्यांची कृपा केलेली आहे. म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की गेली अनेक वर्ष पुन्हा या गोविंदा पथक या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन करण्याचं काम या ठिकाणी ते प्रत्येक वेळा करत आहेत. मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की या वेळेला आणि गोविंदा पथकाचे दाभोळ या ठिकाणी एक कार्यक्रम झाला मला वाटतं, त्यानंतर चिपळूण लाईक झाला. त्या दोन्ही ठिकाणी आपला गोविंदा पथक गेला होता आणि तिथं अतिशय हरणेला आहे 22 तारखेला हरणेमध्ये आहे. या ठिकाणी सुद्धा जाऊन आपला गोविंदा पथक आपल्या गावाचं नाव निश्चितपणे चांगल्या प्रकारे उज्ज्वल करेल. यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका व्यक्त करायचं काही कारण नाही. आपली एकजूट जी आहे आपण ही अशाच पद्धतीने कायमस्वरूपी वृद्धिगत करावी आणि मी आपल्या हरिमातेला प्रार्थना करेन की या आमच्या गोविंदा पथकाला तुझा आशीर्वाद असाच कायमचा राहू दे आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी. महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं नाव कशा पद्धतीने होईल याकरता आपण सर्वांनी आपली एकजूट, आपली राकेशजी साळुंखेंनी सांगितलं, जो काम करतो त्यालाच लोक नाव ठेवतात, जो काय करतच नाही त्याला नाव ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून आपण जे काय दाखवलेलं आहे, राकेशजी साळुंखेंनी जे सांगितलं की राजकारण हे राजकारणापुरतं मर्यादित असायला पाहिजे. गावच्या एकीकरता आपण आपली गावाची परंपरा आहे, राजकीयाची बैठक कधी आपल्या गावामध्ये होत नाही. कुणी कुठल्याही पक्षाला मतदान करावं, आपल्या गावामध्ये सक्ती केली जात नाही. हे वैशिष्ट्य मंडणगड तालुक्यामध्ये भिंगलोली गावचं आहे आणि ही परंपरा आमच्या वडिलोपार्जित लोकांनी जपली. हीच परंपरा आम्ही सुद्धा भविष्यात जपणार, आमच्या पुढच्या पिढीने सुद्धा ती जपावी, जेणेकरून राजकारणामध्ये 2-2, 3-3 गट होतात, वादविवाद होऊन 2-2, 3 गट होतात. हे भविष्यात होणार नाही याची काळजी आमची पुढची पिढी सुद्धा राखेल आणि जास्तीत जास्त आपल्या गावाचं नाव कसं उज्ज्वल होईल, तालुक्याचं नाव कसं उज्ज्वल होईल अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मी आमच्या पोलीस पाटलांचा या ठिकाणी सत्कार राहिला, सगळ्यांचा सत्कार राहिला, पण ज्यांनी सगळ्यांचा सत्कार केला त्यांचा ज्या ठिकाणी सत्कार राहिला, मी आमच्या गावचे अध्यक्ष सन्माननीय राजू दिवेकर यांना विनंती करतो ज्यांनी आपल्या पोलीस पाटलांचा सत्कार करावा. अतिशय सुंदर मनोगत लाखन साहेब यांनी व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. राजेश जिजवेकर आपलं मनोगत व्यक्त करा. कन्हैया गोविंदा पथक पेंडोली या पथकाचे सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ, आज आपल्या या गावची तरुण मुलं कन्हैया गोविंदा पथक या माध्यमातून या गोविंदा पथकासाठी मी या ठिकाणी जाऊन आपल्या गावचं, तालुक्याचं नाव रोशन करत आहे. तुम्हाला त्यांचं कौतुक आहे. मी आता जे काय सांगायचं होतं ते लाखन साहेबांनी, आपले साळुंखे साहेबांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. आम्हाला तुमचा सगळ्यांचा सार्थ अभिमान आहे. तुम्ही अशीच उत्तरोत्तर चांगली कामगिरी करत राहा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. राजेश दिवेकर भिगोली गावचे अध्यक्ष आहेत. खूप सुंदर मनोगत व्यक्त केलं आहे. या गोविंदा पथक भिगोली आयोजित हा टी शर्ट अनावरण सोहळा संपन्न झालेला आहे. तरी उपस्थित सगळे मान्यवर गोविंदा यांचं भिंगोली कन्हैया गोविंदा पथक भिंगोली, ग्रामस्थ मंडळ भिंगोली, महिला मंडळ भिंगोली यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार आणि एक सुंदर
सगळ्यांनी एक सामूहिक फोटो घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपेल असं मी इच्छितो. काय बाईट घेतात सगळे नाही अशी जे बाईट मग कोण येतो त्याने घे ए मी बाईट आडवी घेतो आडवी घेतो तुझी घेतो आडवी घेतो मी आडवी घेतो उभी शांत रे. जो आपला टी-शर्ट अनावरणचा सोहळा झाला त्याला सगळ्यांनी जसं सहकार्य केलं आहे तसंच सहकार्य पुढं देखील असू दे. आणि जी पोरांनी मेहनत केली आहे ती आज खूप चांगली मेहनत केली आहे. तेव्हा सगळ्या पोरांचा देखील मी आपल्या मंडळाकडून आभार मानतोय. एकदा सगळ्या मुलांसाठी टाळ्या होते.